सबसे पहले तो मैं अली खान सर का यहाँ पे वेलकम करता हूँ और स्वागत करता हूँ कि हमारे ये प्रोग्राम में आए और हमारे जो एंटरप्रेन्योर हैं उनको सम्मानित करने के लिए आए, उनको एक मोटिवेशन देने के लिए आए। तो हमारी ग्रुप कंपनी की तरफ से मैं उनका एक हार्दिक स्वागत करता हूँ यहाँ पे सर्वप्रथम। थैंक यू। और दूसरा है कि जब कोई ऐसा अवार्ड फंक्शन होता है या फिर ऐसा कुछ मीटिंग में कुछ सेलिब्रिटी आते हैं तो जो हम लोग हैं या फिर हमारे जैसे कई सारे लोग हैं उनको एक प्रेरणा मिलती है और हमें आगे जाने के लिए कोई रास्ता या फिर बिजनेस के भाषा में अगर बोलेंगे, बिजनेस की भाषा में बोलते हैं तो उसको ब्रांडिंग बोलते हैं। तो वो ब्रांडिंग के लिए भी काम आता है, लोगों के ऊपर ट्रस्ट निर्माण करने के लिए, अपना बिजनेस को बढ़ाने के लिए। तो बहुत बहुत दिल से स्वागत है सर आपका कि आप हमें मैं तो समझूंगा कि मदद करने के लिए यहाँ पे आए। तो थैंक यू सो मच। मैं देवीदास जी का बहुत बड़ा फ़ैन हूँ। इस वजह से फ़ैन हूँ कि मैं एक एक्टर हूँ, लेकिन ये जो बिज़नेस के लिए जो बिज़नेस को ग्रो कैसे करना चाहिए, बिज़नेस कैसे कैपिटल में इसका ट्रांजैक्शन हो, लोग कैसे आगे बढ़ें, छोटे छोटे अमाउंट से कैसे कैसे बड़ा अमाउंट बने, तो ये बहुत एक तरीके से कहिए कि बहुत कोऑपरेटिव में बहुत लोगों को लेके चल रहे हैं। तो जब हमारी मुलाकात पुणे मुंबई में हुई, कई फंक्शन में मैं इनके आया हूँ, फिर से यहाँ पे आया हूँ, तो इनकी थिंकिंग यही है कि मैं लोगों को कैसे कोऑपरेट करूँ, लोग कैसे आगे बढ़ें। यही वजह है कि इंडस्ट्री के बहुत से लोग इनको दिलो जान से चाहते हैं। बहुत सारे कलाकार इनके फंक्शन में आ चुके हैं। मैं भी मेरे ख्याल से थर्ड टाइम ये मैं आ रहा हूँ, तो मुझे बहुत अच्छा लगता है। और इनकी सोच बहुत अच्छी है, लोगों को बिज़नेस में डेवलपमेंट कैसे हो, ये पूरी टीम इनकी है और ये सारे लोगों को लेके चल रहे हैं। तो मैं भी अपनी गुड विशेस देने आया हूँ कि मैं आपके साथ हूँ और जब भी मेरी ज़रूरत पड़े, मैं चूँकि इंडस्ट्री का एक बहुत इम्पोर्टेंट हिस्सा हूँ, मैं सबके सुख दुख में शामिल रहता हूँ। इंडस्ट्री में बहुत काम किया, बड़ी बड़ी फिल्में की, खुदा गवाह से लेके सरफरोश, कोहराम, माँ तुझे सलाम, इंडियन, अली बाबा, 40 चोर, 150 से 200 फिल्में की और काम अभी भी कर रहा हूँ। एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट मेरा कश्मीर में था, लेकिन चूँकि जो कश्मीर में हादसा हुआ उसकी वजह से थोड़ा सा पोस्टपोन्ड हुआ। एक सेकंड इनिंग मेरी होगी एज ए विलेन, बहुत अच्छा रोल है उस फिल्म में। तो मैं यहाँ पे गुड विशेस देने आया हूँ इनको, इनके पूरी टीम को, और जितने भी अवार्डीज़ हैं जिनको ये अवार्ड मेरे हाथ से दिलवाएंगे, मैं उनको सबको बधाई देना चाहता हूँ। चूँकि इनका फेस जो है एक फेमिलियर है, एक्टर के जैसा इनका फेस है। तो अब भाई हमारे साथ में जो लोग हैं वो करते ही रहते हैं। कभी हम लोग जैसे कोई डॉक्टर का रोल निकलता है 2 सीन 3 सीन, तो हम लोग जानने वालों को बुलाते हैं कि भाई आप इंटरेस्टेड हैं, डायलॉग छोटे छोटे बोल सकेंगे। अब इतने बड़े बड़े संवाद, इतने बड़े स्पीच करते हैं स्टेज पे, तो नेचुरली फिल्मों में बहुत ज़्यादा नहीं होता है, लेकिन छोटे छोटे डायलॉग्स होते हैं और कट टू कट होता है। एक सीन, एक शॉट लिया, कट इट। तो मुझे लगता है कि ये परफेक्ट है और ज़रूर कराएंगे। सर अगर आपको चांस मिले तो आप क्या करेंगे? अगर चांस मिलता है कुछ छोटा एक्टिंग करने का तो ज़रूर मैं 100% करूँगा। यस। क्योंकि हर किसी को मौका ऊपर वाला देता है। तो मैं लोगों को यही सिखाता हूँ कि हमें अपॉर्चुनिटीज मिलती है ऊपर वाले से, तो उसको ग्रैब करना चाहिए। अगर मुझे मिलती है तो मैं तो ज़रूर ग्रैब करूँगा। आज यहाँ पे कहाँ से लोग आए थे? यहाँ से हमारे जो अभी प्रोग्राम में जो लोग आए हैं वो ऑल ओवर महाराष्ट्र से आए हैं। तो कुछ हमारे पार्टिसिपेंट है इसके अंदर आज के यहाँ पे, तो कुछ पंजाब से भी आए हैं जो कि बिजनेस सीखने के लिए हमारे पास आए हैं। सर मैं कुछ वकील भी है यहाँ पे, सर वकील भी है, यस 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 भी है, फार्मेसी से जुड़े लोग भी आए हैं। यस यस यस। यहाँ पे देखो, यहाँ पे खाली बिजनेसमैन आए ऐसा नहीं है, यहाँ पे कई सारे फैमिलीज भी है। क्योंकि हमारा ये जो प्रोग्राम है ये खाली बिजनेस के लिए नहीं है, तो ये हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हैप्पीनेस, पीस ऑफ माइंड और बिजनेस में बड़ी सफलता कैसे हासिल करनी है, इसका पूरा स्ट्रक्चर मैंने यहाँ पे बनाया है। जो कि मैं हर एक को बोलता हूँ कि ये कॉम्बो है। मतलब कि आपको कहीं पे भी सफलता पाना है तो हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हैप्पीनेस, इसको साथ लेकर ही आप बिजनेस में बड़ी सफलता पा सकते हैं। तो मैं जो प्रोग्राम डिज़ाइन किया है वो सभी को साथ लेके किया है, चाहे कोई भी फील्ड का हो। हाँ, चाहे कोई भी फील्ड का इंसान हो, उसके लिए बेनिफिट ही मिलेगा यहाँ पे। थैंक यू सर। थैंक यू। थैंक यू। मेर सिकवाल है, मैं मार्केटिंग का से काम करता हूँ। तो यहाँ पे सर का ट्रेनिंग लेने आया था और देखा था कि किस तरीके से बिज़नेस ग्रो होता है। तो बहुत सारे जो बिजनेसमैन हैं वो चाहते हैं कि उनको कहीं ना कहीं सपोर्ट मिले, किस तरीके से हम स्ट्रक्चर बनाएं,
किस तरीके से हम रिसर्च करें, ऑपरेशन बनाएं, मार्केटिंग क्या करें, आगे क्या क्या हमारे पास फाइनेंशियल का मैनेजमेंट रहना चाहिए, वो सब मुझे यहाँ पर मिला। जो 4 डेज़ का सर का जो वर्कशॉप था, जो उसके अंदर सर ने 1.5 दिन तो पहले फाउंडेशन समझाया, उसके बाद में जो बिज़नेस समझाना शुरू किया, अब ऐसा कॉन्फिडेंस आ गया है कि अब यहाँ से निकलेंगे ना तो स्टार्टअप टू आईपीओ की जो जर्नी सर का जो कमिटमेंट था वो 100% होगा। सर ने कहा है 5 साल मेरे साथ रहो, स्टार्टअप से लेके आईपीओ तक आपको लेके जाऊँगा। वो मुझे फील हो रहा है कि अब वो कॉन्फिडेंटली सक्सेस होगा। तब जब जाएंगे आप वापस, हाँ, तो अपने दोस्तों को यारों को कहोगे कि मैं कैसा सेमिनार अटेंड किया था जहाँ पर ये सब सीखा मैंने, कुछ कहेंगे आप? बिल्कुल कहूँगा। फर्स्ट ऑफ ऑल मेरे से गलती हुई कि मैं अपनी फैमिली के साथ यहाँ नहीं आया। मैं तो मेरे दोस्तों को कहूँगा कि अपनी फैमिली के साथ आना, क्योंकि सर बहुत सारे रिलेशनशिप भी समझाते हैं कि वो बहुत मैटर करता है। क्योंकि रिलेशनशिप जब सपोर्ट आपको करेगा ना, आपकी लाइफ में जो भी रिलेशन हो सपोर्ट करेगा, तो आप बिज़नेस और अच्छे से कर पाओगे। मैं अपने फ्रेंड्स को बताऊंगा, मेरे काफ़ी बिजनेसमैन हैं जो दोस्त थे जो स्टार्टअप कर रहे हैं, उन्हें भी मैं रिकमेंड करूंगा कि जल्दी से यहाँ आए, वो भी अपनी स्टार्टअप टू आईपीओ की जर्नी लेके जाए। कहीं पर ऐसा लगा होगा आपको कि आज शायद मैंने यहाँ ये गलती की थी, हाँ ये सर सही बोल रहे हैं, अब ये गलती नहीं बहुत सारी गलती की है सर, मैंने लाइफ में अभी तक बहुत सारी बिजनेस में गलती की है। क्योंकि मेन क्या गलती थी, माइंडसेट नहीं था। यहाँ पे सर के पास आया तो मालूम पड़ा कि माइंडसेट होना ज़रूरी है, कॉन्फिडेंस होना ज़रूरी है, और 100% बिलीव होना ज़रूरी है कि मैं ये कर सकता हूँ। थैंक यू सर। ॲक्च्युली मी पुण्यापासून आलेलो आहे. अजय झावरे माझं नाव आहे. पामोसा फ्रेश पिक्स म्हणून मी 1.5 वर्षापूर्वी एक स्टार्टअप चालू केलेला होता. ई-कॉमर्समध्ये मी काम करतो. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिकमध्ये लोकांना पुरवतो. पण 1.5 वर्षापासून जे पळतो आहे त्याच्यामध्ये काही चीज होत नाही आहे. फक्त नुसतं पळतो आहे, कष्ट चालल्यात, पण जे इन्कम यायला पण ते येत नाही आहे. इथे सेमिनारमध्ये आल्यापासून मला ते समजलं की आपलं चुकतं आहे कुठं, आपण करतो आहे काय. हे सरांनी फुल गायडन्स दिलं, सांगितलं काय चुकतं आहे तुमचं, कुठे काय चुकतं आहे. स्वतः भेटून मी त्यांना बोलून त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं की मला असं वाटतं की मी इथून गेल्यानंतर कमीत कमी जो माझा आता टर्नओव्हर आहे त्याच्यात 3 पट तरी होईल. फक्त सरांनी जी बुक दिली त्याच्यामधून तरी मला 3 पट हे होईल, बिझनेस वाढेल. आणि देविदाजीबद्दल काय बोलू इच्छिता, म्हणजे कसं आपल्याला गाईड केलं जाईल? देविदास सर म्हणजे ॲक्च्युली मी बरेच सेमिनार अटेंड केले. असा गुरु मला आत्तापर्यंत भेटला नाही की जो डाऊन टू अर्थ आहे, एकदम आपल्या माणसामध्ये मिसळून वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी जी जर्नी बघितली, सक्सेस त्यांची स्टोरी वगैरे, ती जर्नी जी बघितली डाऊन टू अर्थ, ते एकदम हे ग्रेट माणूस आहे ते, की त्यांच्याकडून शिकायला खूप भेटलं मला. थँक्यू. ॲक्च्युली मी पुण्यापासून आलेलो आहे. अजय झावरे माझं नाव आहे. पामोसा फ्रेश पिक्स म्हणून मी 1.5 वर्षापूर्वी एक स्टार्टअप चालू केलेला होता. ई-कॉमर्समध्ये मी काम करतो. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिकमध्ये लोकांना पुरवतो. पण 1.5 वर्षापासून जे पळतो आहे त्याच्यामध्ये काही चीज होत नाही आहे. फक्त नुसतं पळतो आहे, कष्ट चालल्यात, पण जे इन्कम यायला पण ते येत नाही आहे. इथे सेमिनारमध्ये आल्यापासून मला ते समजलं की आपलं चुकतं आहे कुठं, आपण करतो आहे काय. हे सरांनी फुल गायडन्स दिलं, सांगितलं काय चुकतं आहे तुमचं, कुठे काय चुकतं आहे. स्वतः भेटून मी त्यांना बोलून त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं की मला असं वाटतं की मी इथून गेल्यानंतर कमीत कमी जो माझा आता टर्नओव्हर आहे त्याच्यात 3 पट तरी होईल. फक्त सरांनी जी बुक दिली त्याच्यामधून तरी मला 3 पट हे होईल, बिझनेस वाढेल. आणि देविदाजीबद्दल काय बोलू इच्छिता, म्हणजे कसं आपल्याला गाईड केलं जाईल? देविदास सर म्हणजे ॲक्च्युली मी बरेच सेमिनार अटेंड केले. असा गुरु मला आत्तापर्यंत भेटला नाही की जो डाऊन टू अर्थ आहे, एकदम आपल्या माणसामध्ये मिसळून वगैरे. त्याच्यानंतर त्यांनी जी जर्नी बघितली, सक्सेस त्यांची स्टोरी वगैरे, ती जर्नी जी बघितली डाऊन टू अर्थ, ते एकदम हे ग्रेट माणूस आहे ते, की त्यांच्याकडून शिकायला खूप भेटलं मला. थँक्यू. मैं प्रोफेशनल वास्तु कंसल्टेंट और एस्ट्रोलॉजर बिजनेसमैन हूँ. मैं लुधियाना पंजाब से यहाँ आया हूँ और यहाँ आने की जो मेरी यात्रा है वो बहुत बेहतरीन हुई है. मेरी यात्रा यहाँ पर आकर सफल हुई है, क्योंकि ये जो प्रोग्राम, ये जो लाइफ की जर्नी मैंने अटेंड की है, जो उसे जीऊँगा आगे लाइफ में, प्रोग्राम को अटेंड कर कर जो लाइफ की जर्नी मैं जीऊँगा वो बेहतरीन जीऊँगा. क्या कुछ नया सीखने को मिला आपको यहाँ पे? मुझे नया सीखने के लिए मैं ये कह सकता हूँ कि जो चीज़ें आता सबको है, सबको आता है, हर चीज़ आती है, सबके ध्यान में हर चीज़ है, मगर उसको इकट्ठा समेट कर एक
बुक में कन्वर्ज कर कर हमें जो ट्रेनिंग दी गई है, तो उससे हम अपनी लाइफ को जी पाएंगे, अपने बिजनेस को आगे प्रमोट कर पाएंगे, अच्छा कर पाएंगे, बेहतरीन कर पाएंगे। आने वाला जो हमारा ज्ञान है, जो जिसे हम बोलते हैं हमें आता है, एक्चुअल में जब तक वो इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा तब तक हमें कुछ नहीं आता। जहाँ इम्प्लीमेंटेशन करने की हमें एक विधि मिली है। कोई ऐसा एग्जाम्पल है कि आप सोचा कि मैं शायद ये किया होता अच्छा होता, यहाँ मैंने सीखा, हाँ ये ऐसा कोई एग्जाम्पल दे सकते हो आप? एग्जाम्पल में मैं ये बोलूँगा, जैसे हमें 7 चक्रा के विषय में बताया गया, बिजनेस कोचिंग के विषय में बताया गया कि बिजनेस एक्चुअल में होता कैसे है, कैसे लोगों को हायर करना है, कैसे बिजनेस को हमने प्रॉफिट एंड लॉस को देखना है, कैसे बिजनेस में हमें मतलब अपने प्योरिटी को ज़्यादा ध्यान में रखना है। 80-20 के रूल के विषय में भी कुछ बताया गया। देखिए, बहुत से लोग सोचेंगे कि ये सब चीज़ें हमें आती है, मगर आती है या करते भी हो, करने का प्रोसेस यहाँ पर मुझे बहुत बेहतरीन मिला है। मेरे को भी बहुत कुछ आता था, मगर मैं यहाँ पर ये बोल सकता हूँ, बताया बहुत कुछ गया है, मैंने अभी उससे ओनली 1% बताया है आपको। बाकी अपना एक्सपीरियंस यहाँ पर आने के बाद आपको हो ही जाएगा। मी तसं बाय प्रोफेशन एक ऑप्टोमेट्रिस्ट आहे, पण आता 3-4 वर्षामध्ये मी ऑप्टिकल बिझनेसमध्ये एंट्री केली. सध्या माझ्या 3 ब्रँचेस आहेत आणि त्या 3 ब्रँचेसला मला पुढं नेण्यासाठी कोणाची तरी एक गरज होती. मी एका दिवसाचा सरांचा सेमिनार अटेंड केला. त्याच्यामध्ये मला वाटलं कुठंतरी आपण सरांसोबत जाऊन पुढं जाऊ शकतो, म्हणून मी हे 4 दिवसाचा ट्रेनिंग सेशन अटेंड करण्याचा डिसिजन घेतला. आणि मला इथं आल्यानंतर असं वाटलं की आपण इथे खरंच काहीतरी शिकू शकतो. आता तसं सांगायचं गेलं तर 4 दिवसामध्ये भरपूर काही शिकलेलो आहे आपण. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मला हे लक्षात आलं की बिझनेस असो किंवा लाईफमध्ये काही तुम्हाला गोल अचीव करायचा असेल तर तुम्हाला अध्यात्माची टच असणं हे खूप गरजेचं आहे. आणि अध्यात्माची टच कशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो हे सरांकडनं मी खूप चांगल्या पद्धतीने शिकलो. सोबतच आतापर्यंत मी बिझनेस फक्त हाच विचार करत होतो, पण मला कुठेतरी लक्षात आलं की रिलेशनमध्ये पण आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. जसं की बिझनेसमध्ये मग 12 तास काम करणं वगैरे हे सगळं चालू होतं, पण सरांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही रिलेशनवरती पण काम केलं पाहिजे, प्रॉपर एक वेळ दिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात जी आली ती म्हणजे आपण 2 किंवा 3 लोक म्हणून नाही पुढं जाऊ शकत, तर एक मोठी टीम असणं आणि एक चांगली टीम असणं सोबत हे गरजेचं आहे. तर त्याच्यात ह्या अशा बऱ्याच काही गोष्टी येतात की त्या तुम्हाला मी 1-2-5 मिनटामध्ये नाही सांगू शकत. तर तुम्हाला ते खरोखर अनुभवायचं असेल तर सरांच्या 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये येणं हे तेवढं गरजेचं आहे. आणि मी सरांचे पुन्हा मनापासून एकदा आभार मानेन की सरांनी मला हे आत्तापर्यंत नेचर असेल, स्पिरिच्युअल असेल, सगळ्या गोष्टींची एक पॉवर मला जाणून दिली की या गोष्टींसोबत आपण पुढे जाऊ शकतो. मेंटेनन्स अँड सर्व्हिसेस हा इंडस्ट्रीयल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा डेव्हलपमेंट याच्यावरती आम्ही काम करतो, म्हणजे मेंटेनन्सची सर्व्हिस देतो. आता विषय असा आहे की माझी सुरुवात एकदम खालच्या लेवलनी झालेली आहे. मी प्रत्येक स्टेपला आलो का मला एक गुरु भेटतो, प्रत्येक स्टेपला आलो का मला एक गुरु भेटतो. आणि मी आता बिझनेसमध्ये जे पाहिजे ते मी शिकलोय. बिझनेस कसा पुढे न्यायचा हे मला कळत नव्हतं. ॲक्च्युली माझं माइंडसेट कुठंतरी प्रत्येक वेळेस ब्लॉक व्हायचा आणि तिथून कुठंतरी मला गुरु भेटायचा, कोणी ना कोणीतरी भेटायचं. ते काही ना काहीतरी एक्सप्रेशन द्यायचे की नाही का आता तू असं करतो ना, आता असं कर, किंवा त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येतं अरे नाही यार आपण इथं गुंतलोय तर इथून पुढं कसं जायचं हे मला ॲटोमॅटिक कळायचं. पण आता असं झालं की माझ्याकडे आज 4 लोकांची टीम आहे. 4 लोकांची टीम आहे. मी जो पहिल्यांदा बिझनेस करत होतो आज तोच होतोय. आणि गेल्या 2 वर्षात आमचा बिझनेस म्हणजे आहे तोच आहे. तर याच्या पुढं कसं जायचं हाच विचार करतोय. नॉलेज तर सगळं आहे, पण पुढं कसं जायचं. तर आम्ही 1 डेच्या प्रोग्राममध्ये मी आणि भाऊ आलो होतो. आणि ज्यावेळेस 1 डेच्या प्रोग्राममध्ये आलो त्यावेळेस आम्ही म्हणजे शेवटपर्यंत विचारच करत होतो 4 डेमध्ये जायचं का नाही. वेळ 4 तास काढले म्हणजे आपलं तिकडं उजूक प्लॅनिंग हे होणार. तर मग आम्ही काय विचार केला, जाऊन दे 4 दिवसांनी काही फरक नाही पडत. तर आम्ही 4 दिवस इथं आलो आणि आल्यानंतर बिझनेसमध्ये म्हणजे ॲक्च्युली मी इथं उभं जे राहिलो ना
त्यांच्यामुळं उभं राहिलो. म्हणजे मला पहिल्यापासून ही इच्छा आहे की मी माझा जो बिझनेस आहे त्याच्या रिलेटेड मी अजून 4 लोकांना कसं समजून सांगाल, किंवा आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, वर्करचे ट्रेनिंग किंवा वर्करला प्रॉब्लेम जे येतात किंवा त्यांना सोल्युशन सापडत नाही किंवा ह्या रिलेटेड मला बरंच काही करायचं आहे, पण माझी डेअरिंग होत नव्हती की स्टेजवरून त्यांच्याकडे जायचं. आता फेस टू फेस करू शकतो किंवा कन्व्हिन्स करू शकतो, नाही असं केलं नाही असं होईल, पण जे काय स्टेजवर जाऊन मी एका जणाला देण्यापेक्षा 100 जणांना देईल, जेणेकरून फास्टमध्ये सगळे म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे ते सोल्युशन भेटल. आणि माझी एक इच्छा आहे की मला माझ्या म्हणजे मी ज्या कंपनीत काम करत होतो त्या कंपनीत मी माझे जे काय हे माझे जे सिनियर आहे, मैं आया था, वैसे तो मैं बहुत सारे कोचेस वगैरह का देखा, पर मैं पर्टिकुलर बिजनेस के पर्पज़ से यहाँ पे आया कि बिजनेस कोचिंग अपने मेरा जो काम है वो इनकम टैक्स, जीएसटी, अकाउंटिंग की मैं प्रैक्टिस कर रहा हूँ, और साथ में हमारे इंस्टीट्यूट भी लुधियाना में चल रहे हैं. मोर देन 10 ब्रांचेस हैं जहाँ पे बच्चों को एजुकेशन दे के, क्योंकि इंडस्ट्री में क्या है कि स्कूल इंडस्ट्री में क्या है कि बच्चों को पढ़ा के वो बेरोजगारी हैं, उन्हें प्रैक्टिकल ट्रेनिंग नहीं मिलती है. और ऐसे बिजनेस का भी है, बिजनेस की भी हमें यदि ट्रेनिंग नहीं मिलेगी तो हमारा भी बिजनेस फेल ही है. सो वहाँ पे हम बच्चों को पढ़ाते हैं, यहाँ पे हम खुद पढ़ने आए हैं कि बिजनेस को कैसे करना है, बिजनेस के क्या सिलेबस है, बिजनेस को कैसे किया जाता है, ये सारी चीज़ें मुझे सीखने को यहाँ पे मिली. देवीदास जी के बारे में क्या कहना चाहोगे, मतलब इनसे जो भी 2 दिन ट्रेनिंग ने आपने लिया तो क्या नयापन और क्या कहना चाहोगे उनके बारे में? बहुत ही वंडरफुल, बहुत ज़बरदस्त ट्रेनर हैं. मैंने लाइफ में बहुत सारे ट्रेनर देखे हैं, बट जो इनके पढ़ाने का जो स्टाइल है, अभी हमारा जो एजुकेशन सिस्टम है ना उसमें भी प्रैक्टिकल नहीं आया, पर है ना बिजनेस में भी बहुत प्रैक्टिकल चीज़ें डाली हैं. बिजनेस को जो एग्जांपल्स देते हैं वो प्रैक्टिकल यहाँ पे टच करती हैं, दिल पर टच करती हैं, और ये दिमाग पे सीधी चली जाती हैं. वो ये है कि हम कहीं से सीखते हैं फिर भूल जाते हैं, क्योंकि वो थ्योरेटिकल सिखाता है. यहाँ पे वो ये प्रैक्टिकल करके दिखाते हैं. और कहने को लोग बिजनेस कहते हैं, बिजनेस कोचिंग, बट हर एक बिजनेस कोचिंग नहीं देता, ये दिल से लोगों को सिखाते हैं. और क्या है कि छोटे लोगों की तरफ सबसे मेन बात कि छोटे बिजनेसमैन की तरफ कोई नहीं जाता, क्योंकि जो बड़ा बिजनेस ट्रेनर है वो कहता है मेरे पास रुपया आए ज़्यादा से ज़्यादा कौन देगा, बड़ा बिजनेसमैन. और कहते हैं सभी कि बिजनेस को ऑटो पायलट पे करो. बड़े बिजनेस में तो पॉसिबल है ऑटो पायलट करना, पर छोटे बिजनेस में पॉसिबल नहीं होता है. तो ये R&D इन्होंने जो की है, रिसर्च एंड डेवलपमेंट, छोटे बिजनेसमैन के लिए, तो मैं सभी छोटे बिजनेसमैन जो MSME में आते हैं, बिलो द 10 लाख 20 लाख रुपीज़ या 50 लाख के हैं, तो बहुत बढ़िया ट्रेनिंग है, प्रैक्टिकल ट्रेनिंग है, मज़ा आ जाता है सीख के. आपण कुठून आला था आणि सेमिनार बद्दल आपण काय बोलणार, काय नवीन आपल्याला शिकायला? सेमिनारबद्दलच बोलू का? बाकी आमचं काही माहिती प्रॉपर. हां, नाव आणि तुम्ही काय करता ते शॉर्टमध्ये 2 ते 2.5 मिनिटांमध्ये. ओके. नमस्कार, माझे नाव प्रवीण बाबूलाल पाटील, मुक्काम पोस्ट फरकंडे, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. मी खानदेश या भागातनं इथपर्यंत आलेलो आहे, लोणावळा इथं ट्रेनिंगसाठी. डॉक्टर देवेंद्र नारकडे यांचा जो प्रोग्राम मी ऐकून होतो तिथं मला एक पुरस्कारसाठी पण त्यांनी आमंत्रित केलेले. आज पुरस्काराचं वाटप पण आहे त्यांच्याकडे. पण मी याच्या अगोदर काय करतो, मी 2013 ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार घेतला आहे. मी हायटेक फार्मिंग शेती केलेली आहे, सेंद्रिय शेती केलेली आहे. आज खरोखर प्रत्येक व्यवसाय मोठा करण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत. प्रत्येक व्यवसाय आपल्याला मोटिवेशन करायचं आहे, पण असं कोणी पुढे येत नाही. आपल्याला शेतकऱ्यांना व्यवसायरूपी बळकट करायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला व्यवसाय स्वरूपात शेती करण्याचं मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे. ह्या काळात प्रत्येक जो व्यक्ती आहे तो प्रत्येक म्हणतो शेती परवत नाही, शेती परवत नाही. या जगाच्या पाठीवर एकच अशी कंपनी आहे, तिथं एक दाणा टाकल्यावर 1000 दाणे देणारी जर कंपनी असेल तर फक्त शेती आहे. फक्त शेतीला काय झालं आहे, मॅनेजमेंट आणि सिस्टीम नाही. जोपर्यंत मॅनेजमेंट आणि सिस्टीममध्ये आपण शेती करत नाही तोपर्यंत आपण शेतीमध्ये सक्सेसफुल नाही. म्हणून मी बऱ्याच जे प्रोग्राम घेणारे असतील, ट्रेनिंग घेणारे असतील, सगळ्या लोकांना एक म्हणजे शाश्वत पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी खूप बिझनेससाठी प्रयत्न केले, बिझनेसचे ट्रेनिंग देण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी जर ट्रेनिंग देण्याचे प्रयत्न केले आणि शेतीला बिझनेस म्हणून प्रत्येकाने जर पाहण्याचा दृष्टिकोन स्थापन केला
तर पुढे नक्की आपला कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही, शेतीपासून वंचित राहणार नाही. आणि तुम्हाला पुढचा काळ असा येणार आहे 2030-2040पर्यंत शेतीशिवाय या जगामध्ये कुठंच पर्याय उरलेला नाही. जगामध्ये शेतीशिवाय आपण कुठलंही अन्नधान्य खाऊ शकत नाही, कुठल्याही कंपनीत तयार करू शकत नाही. फक्त आपल्याला जर शेतीमध्ये मॅनेजमेंट आणि सिस्टीम मिळाली आणि बिझनेस स्वरूपात जर आपण शेती करायला लागलो, जिथं आपण 100 रुपये टाकतो एखाद्या व्यवसायामध्ये, तर आपण 150 रुपये कसे येतील, 200 रुपये कसे येतील याचा विचार करतो. तसं आपण शेतीमध्ये जर 1000 रुपये टाकतो तर आपल्याला 1500 रुपयाचं उत्पन्न कसं निघेल. आणि प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक जे ट्रेनर आहेत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला समजून सांगितलं पाहिजे, शेती करताना शेतीला व्यवसाय म्हणून जर आपण प्रगती केली, शेतीला व्यवसाय म्हणून जर पाहिलं तर नक्की आपली प्रगती होणार आहे. आपण जो भाजीपाला खातो किंवा अन्नधान्य खातो हे उघड्यावर किंवा आपण रस्त्यावर कुठेतरी घेतो, आणि आपण जो पायामध्ये बूट वापरतो किंवा अंगावर जो कपडा वापरतो आपण एसीच्या दुकानातून घेतो. म्हणजे केवढी आपली उदासीनता झालेली आहे. कोरोनासारखे असे महाभयंकर रोग येणार आहेत आणि याच्यापुढे येतच राहतील. आपण पायामधले बूट जर एसीच्या दुकानातून घेऊ शकतो, आपण जर आपल्याला खाण्याचं जे अन्न किंवा भाजीपाला किंवा आपल्याला जे इतर काही द्रव्य घ्यायचे ते आपण उघड्यावरून घेतो, आणि पायातला बूट चप्पल जर एसीच्या दुकानातून घेतो, का आपण आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करत नाही. जर आपण नक्की आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला आणि जर प्रगती करण्याचे मार्ग स्थापन केले तर एक दिवस शेतकरी जय किसान जय जवान म्हटलेलं होतं, तर आता जय जवानच्या अगोदर आता जय किसान म्हणावं लागेल आणि नंतर जय जवान म्हणावं लागेल. एवढंच मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छितो. आणि प्रत्येक जे ट्रेनिंग घेत आहेत त्यांनी जर शेतीसाठी ट्रेनर उपलब्ध केले आणि ट्रेनर तयार केले, त्या शेतीला ट्रेनर पद्धतीने जर मार्गदर्शन केले तर नक्की शेतीचे दिवस चांगले येतील. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नितीन जगदाळे, मी राहणार अहिल्यानगर. आमचं जे सेक्टर आहे ते इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आम्ही मशिनरीजला जे मेंटेनन्स सर्व्हिसेस लागतात त्या पद्धतीचं मेंटेनन्स सर्व्हिसेस देतो. पण आज जे आमचा बिझनेस जो आहे तो एका ठिकाणी कुठेतरी अडकलेला आहे. एक लास्ट 2 ते 3 वर्षापासून एक ठराविक स्टेजला जाऊन अडकला आहे, त्याच्या पुढे बिझनेस वाढतच नाही. तर सरांचा जो मी 1 डेचा प्रोग्राम केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की इथून आपल्याला काहीतरी भेटू शकतं. तर त्यावेळेस मी आज 4 डेचा प्रोग्रामचा माझा लास्ट डे आहे. तर त्यातून खूप काही गोष्टी अशा भेटल्यात की ज्या आपण जे म्हणतो की लिमिटेशन्स, प्रत्येक गोष्टी आपण लिमिटेड विचार करतो फक्त, की एका ठिकाणी गेलं का हां बस इथपर्यंतच होऊ शकतं, त्याच्यापुढे होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट आपण म्हणतो की हे होणार नाही, ते होणार नाही, पण ते का होणार नाही, ते कसं होऊ शकतं हे आज आम्हाला इथं 4 दिवसामध्ये शिकायला भेटलं. बऱ्यापैकी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण बघा कुठल्याही गोष्ट आपण जर नाही होणार तर ते सोडून देतो आपण तिथून, पण ते का करायचं, कसं करायचं, त्याच्यासोबत स्पिरिच्युअलिटी असली, सगळं मेडिटेशन, ध्यान, बाकी सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना की फक्त हे आपण ऐकतो फक्त नाही का, डर के आगे जीते, डर के आगे जीते, हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी झाल्या नाही का, आणि आपण ते फक्त ऐकतो आणि तिथपर्यंत सोडून देतो फक्त. पण ते खरंच त्याच्यासोबत जिंकण्यासाठी आपल्यासोबत कोण असायला पाहिजे, तर एक योग्य कोच असणं गरजेचं आहे. आणि ते कोच आज आम्हाला भेटले तिथं, देवीदास नाईकरे सर. मी त्यांचं फार मनापासून आभार व्यक्त करतो की आज त्यांनी प्रत्येक जे आजपर्यंत जे मी बघितलं आहे, मी याच्या आधी पण सेमिनार अटेंड केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण प्रत्येकाचा एंड कुठंतरी कसा होतो की हां आमची एवढी फीज आहे, आमची तेवढी फीज आहे. पण आम्ही 1 डेच्या प्रोग्रामला पण आम्ही बघितलं की शेवटपर्यंत माझा भाऊ आणि मी आम्ही दोघे पण गेलो होतो. शेवटपर्यंत असं वाटत होतं की हां काही नाही, आता फक्त शेवटी येणार आणि सांगणार की आमचा हा पॅकेज आहे, आमचा तो पॅकेज आहे, हे घ्या आणि हे पुढे हे करा. पण अक्षरशः फक्त आपण कुठेतरी हॉलिडेजला फिरायला गेल्यानंतर जो काही खर्च येतो तो फक्त ह्या 4 डेजचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये आला. फक्त राहणं, खाणं, आणि सर जे करतात नाही पूर्ण सोशली असं दिसून फक्त असं वाटायचं की नाही कुठेतरी कोणतरी फुकट कोणी काही करत नाही आजकाल, हेच फक्त लक्षात होतं. पण सरांनी जे काय आम्हाला शिकवलं 4 दिवसमध्ये, हां ठीक आहे, याच्यानंतरही सरांचं खूप मोठं विजन आहे पुढं. पण सरांनी जे 4 दिवसामध्ये जे दिलं, एक बुक दिलं सर आम्हाला त्याच्यामध्ये, की त्या बुकमध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत की ते 2 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण एक आहे की ते बुक जरी सोबत घेऊन गेलो, 15 दिवसाला जरी ते बुकचं रिव्हिजन केलं तरी पण आपण आज सरांनी सांगितलं का तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही 10x करू शकता आजच्या डेटला. पण ते बुक जरी सोबत घेऊन गेलं तरी पण तो तुमचा बिझनेस कमीत कमी 5x तरी होणार म्हणजे होणार. आणि सर जर सोबत आले तर तो 10x काय त्यापेक्षाही मल्टिपल होऊ शकतो. थँक्यू. कुठे ना कुठे आपल्याला हे पैसा वसूल 100% पैसा वसूल म्हणजे काय माहिती का, आपल्याला हा एक्सपेन्सेस वाटतो कधी कधी, पण हा एक्सपेन्सेस नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. आज आपल्याला वाटतं की हां आपण कुठेतरी आज हे पैसे वाया जातील आपले, हे जातील, असं होत नाही. जीवनामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट शिकतो आणि तो फक्त पुढे जातो, वाया काहीच जात नाही. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथं शिकायला भेटली. ओके, थँक्यू. बॉम्बे से हूँ मैं, फार्मासिस्ट हूँ, 30 साल का एक्सपीरियंस है. NBC केमिस्ट, नेशनल बर्न सेंटर, जो बर्न्स पेशेंट्स के लिए इंडिया में पूरा एक ही हॉस्पिटल है, वहाँ पे मैं फार्मेसी चलाता हूँ. यहाँ आने के बाद, देवीदास सर के पास आने के बाद बहुत मुझे अच्छा लगा कि मैं सिर्फ मेरे लिए नहीं हूँ, दुनिया के लिए भी मैं कुछ हूँ, मुझे कुछ दुनिया के लिए देना है. आज जो एम है, जैसा आप ब्लड डोनेट कर सकते हो,
आई डोनेट कर सकते हो, तैसा स्किन डोनेट भी हम कर सकते हैं। ये सब किसी को पता नहीं है, 95% लोगों को पता नहीं है। इधर आने के बाद मुझे बहुत सारी चीज़ें पता चली। आज मैं 200 लोगों को ये चीज़ बता सकता हूँ कि भाई आप स्किन डोनेट कर सकते हो। ये 200 लोग और 200 लोगों को बताएंगे कि जो ये इसका अवेयरनेस है लोगों के दिल में जो पता नहीं है, ये चीज़ ये सेमिनार के वजह से सब लोगों को पता होगी। इसलिए मैं बहुत खुश हूँ। ये बहुत अच्छा काम है। ये हमें पता नहीं है कि भाई हमें बंद होने के बाद हमें क्या करना पड़ता है। तो जैसे आप ब्लड बैंक सुना है, आपने आई बैंक सुना है, तो ऐसा एक स्किन बैंक भी होता है। वो हमारे आयुर्वेली के हॉस्पिटल में नेशनल बर्न सेंटर। और एक मेरी खासियत है, जो कैंसर के जो पेशेंट्स होते हैं, बहुत सारी महंगाई दवा होती है, तो मैं उनके लिए कॉस्ट प्राइस में देता हूँ। ये सेमिनार की वजह से मैं इतना कर सकता हूँ। भगवान ने मुझे 2 हाथ दिए, एक हाथ तो मुझे कमाना है, लेकिन एक हाथ मुझे किसी को देने के लिए भी है। तो मेरी गुजारिश है, जो कैंसर बहुत कॉस्टली मेडिसिन है, लाइफ सेविंग ड्रग्स है, उसके लिए आप मेरे से संपर्क करें। जितना कम हो सकता है कम दाम में और अच्छा सर्विस देने की मैं कोशिश करूँगा। जय हिंद, जय भारत, जय देवीदास ग्रुप ऑफ कंपनी। धन्यवाद। त्यामध्ये आपल्याला काय नवीन काय शिकायला मिळालं? माझं नाव अमित पगारे. मी पार्श्वगायक म्हणून मराठी इंडस्ट्रीत काम करतो आणि बरेचसे शोज वगैरे लाईव्ह कॉन्सर्ट हे माझे चालू असतात. माझ्या बायकोमुळे मला इथे येण्याचा आज जो योग आला आहे आणि मी बघितलं की नेमकी सेमिनार म्हणजे काय, वर्कशॉप 4 दिवसाचं, तर हे बिझनेसशी रिलेटेड खूप होतं. तर बिझनेस वेगळा आणि आमची फील्ड वेगळी. एक म्युझिक इंडस्ट्री एक पूर्णपणे वेगळी. पण इथे आल्याच्या नंतरनं मला कळालं असं की सर सुरुवातीपासून जे मेडिटेशन घेतात ते आमच्या फील्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या बिझनेसच्या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला, त्या थोड्या काही माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, बिझनेसवाल्यांसाठी इम्पॉर्टंट आहेच. पण मला खरंच असं वाटलं की सकाळपासून त्यांचं जे सेमिनार चालू होतं, रात्री 11 वाजेपर्यंत अशी एकही गोष्ट नाही का ती गोष्ट आम्हाला समजलेली नाही. एकदम स्वच्छ आणि आम्हाला पटेल अशा शब्दात त्यांनी ती मांडली आमच्यासमोर आणि प्रत्येक गोष्ट त्यांची आम्हाला समजली. सरांचं एक पण तास असं जात नाही का ते आम्हाला बोर झालं आहे किंवा आम्हाला काही समजलेलं नाही आहे. खूप छान पद्धतीने शिकवतात सर. माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की सरांचा क्लास, सरांचं सेमिनार, सरांचं वर्कशॉप जिथे कुठे असतील तर सगळ्या लोकांनी ते अटेंड करावं आणि आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण भेटतं. इथून भेटेलच. जर विश्वास दाखवला तर आपल्या आयुष्याला नक्कीच वेगळं वळण भेटेल अशी माझी इच्छा आहे. आणि सरांच्या या क्लाससाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. देवीदास ग्रुप ऑफ कंपनी भविष्यात इतकी मोठी हो की त्यांचं जगात नाव गाजो. ही हिंदी मराठी आपलं नाव सांगा, आपण कुठून आलात आहे आणि या सेमिनार वर्कशॉपमध्ये आपल्याला काय नवीन काय शिकायला मिळालं? नमस्कार, माझं नाव आनंद संजय मगर. मी बीडवरून आलो आहे. पहिली गोष्ट बिझनेस कसा करायचा इथं येऊन ते नॉलेज कळालं. इथं येऊन म्हणजे कुठं की देवीदास ग्रुप ऑफ कंपनी ही एक मोठं ब्रँड आहे, ते आज आम्हाला कळाले. म्हणजे इथून पुढं म्हणजे बिझनेस कसा, आम्ही इथून प्रोडक्ट घ्यायचं, इकडं मार्केटमध्ये विकायचं. त्याचे नॉलेज वगैरे काय माहीत नव्हतं. पहिली गोष्ट की आपल्याला त्यातलं कळायला पाहिजे की आपण ते विकतोय ती कशासाठी विकतोय, ती समोरच्या कस्टमरला कशासाठी म्हणजे व्हॅल्यू आहे त्याची. तर इथंच बरंच खूप काही कळालं आम्हाला आणि नॉलेज पण भेटले. मेन म्हणजे ॲक्टिव्हिटीज म्हणजे कसं की समजा आपण या गोष्टीला भेटतोय तर ते सर एकदम म्हणजे डीपमध्ये समजावतात सर की हे ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय बेनिफिट भेटलं तुम्हाला त्यात, तर ते सगळं समजून सांगता आम्हाला. आणि मेन म्हणजे आमच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोशावर आग लावून चालवणे, ती बरंच म्हणजे मोठे माणसं घाबरताय त्या गोष्टीला. ते सरांनी एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित समजून सांगितलं त्यांनी की चला तुम्ही बिंदास म्हणजे काय होणार नाही त्याच्यातून. आणि मेन दुसरी म्हणजे की ॲक्टिव्हिटीज म्हणजे कसं आपण झाडे वगैरे तोडताय तर त्याला असं आपण डायरेक्ट तोडून फेकून देतो त्याला, की त्याला जीव लावा, त्याला हे करा, म्हणजे समजा नाही का. त्याच्यातून पण आपल्याला खूप काही शिकायला भेटले. आणि मेन म्हणजे मला काही फारसं काही बोलता येत नाही. आणि मेन म्हणजे माझा इथेचा उद्देश नव्हताच. इथं माझी ताई आलती आणि माझे भाऊजी आलते, तर त्यांनी 1 दिवसाचा पूर्णपणे
ते कोर्स पूर्ण केला आणि घरी येऊन सांगितलं की मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडं. म्हणलं हां चला गेले असतील काय केलं असतील, पण ते तिथं माझं चुकलं त्यांच्याकडं. म्हणजे माझं इथं येऊन म्हणजे मी म्हणलं हां चला तुम्ही गेलात तुम्ही शिकलात, हां त्याला माझं काय आहे, पण तिथं यायला पाहिजे मी असं म्हणतो आहे. आणि तुम्ही पण या, आणि इथं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला खूप काही इथं शिकायला भेटले सरांकडून. आणि सरची एंट्री वगैरे त्यांची टीम एकदम म्हणजे क्लास, म्हणजे त्यांना सल्यूट आहे. आणि मला असं वाटतं आहे की मी बी त्यांच्या कंपनीमध्ये जॉईन होईन, मी पण काहीतरी मोठं करेन, हे माझं ध्येय आहे. प्लीज थँक्यू, धन्यवाद. आपलं नाव सांगा. हो. आपण कुठून आलात आहे आणि या सेमिनारबद्दल आपल्याला काय नवीन काय शिकायला मिळालं? माझं नाव ॲडव्होकेट प्रतीक प्रताप वाघमारे. मी डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगरमधून आलो. बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद इथं मी प्रॅक्टिस करतो. इथे मी माझ्या वाईफसोबत आलो. माझं इथं येण्याचा असं तसं काही उद्देश नव्हता, कारण की माझी फील्ड पूर्णतः वेगळी आहे. पण माझी वाईफ मेकअप आर्टिस्ट असल्या कारणास्तव, जिचं नाव प्रियंका वाघमारे, तिला मी पहिल्यापासून सपोर्ट करतो आणि तो सपोर्ट मला असाही तिला कायम ठेवायचा आहे, म्हणून मी तिच्यासोबत आलो इथं. तर देविदास ग्रुप ऑफ कंपनी इथं आल्यानंतर मग मला माहीत झालं की हे खूप काहीतरी वेगळं आहे, ज्याच्या साहाय्याने आपण नक्कीच आपलं बिझनेस हा कसा बिल्ड करून असं एकदम हाय लेवलला नेऊ शकतो, हे इथं आल्यानंतर कळालं. आल्यानंतर तर पहिले एक दिवस तर मला काही असं वाटलं नाही की याचा काही खरंच मला याचा काही उपयोग होईल का नाही होईल. पण माझी फील्ड जरी वेगळी असली तरी ह्या सरांच्या इथं आल्यानंतरच्या इथलं वर्कशॉपमधलं जे काही नॉलेज भेटलं आहे, त्यामुळे आता कुठं असं जाणवत आहे की नक्कीच आपल्याला पण याचं खूप काही बेनिफिट याच्यातून भेटणार आहे. ती फील्ड कोणचीही असो, सरांचं मार्गदर्शन, सरांचं एज्युकेशन, सरांनी घेतलेलं मेडिटेशन, ह्या गोष्टी, नेचरबरोबरचं करायचं प्रेम, आपले रिलेशन कसे जपायचे, फॅमिली असो कुठे असो, आपले क्लायंट्स असो, ह्यांच्यासोबतचं आपण रिलेशन कसे जपले पाहिजे, ह्या सर्व गोष्टीच्या सरांनी असं पटवून दिल्यात, सांगितल्यात. याच्यातून आता कुठेतरी असा आत्मविश्वास जागा होतो आहे की नक्कीच आपण कोणतीही गोष्ट जी आता मलाही वाटतं की जे मी आता मीडियासमोर सांगू शकत नाही, पण त्या गोलला अचीव करण्यासाठी मला जे काय आता सरांच्या मार्गदर्शनामुळे जे काय माझे गोल असे क्लिअर झालेले आहेत, तर मी नक्कीच त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि राहिले दुसरं ते माझ्या वाईफला तिथं न्यायचं, तर तिथं पण मी तिला नक्कीच नेणार. तर थँक्यू देविदास ग्रुप ऑफ कंपनी आणि ह्या टीमसाठी पूर्ण थँक्यू माझं. बिजनेस को कैसे डेवलप करना, इनके पास बहुत सारी चीज़ें हैं, बहुत सारा इनके पास सब्जेक्ट ऐसा है कि आप सुनेंगे तो आपको समझ में आएगा. बहुत ग्रो कर रहे हैं, बहुत आगे बढ़ रहे हैं, आप सबको आगे लेके जाने वाले हैं. हम सब भी इनके साथ जुड़े हुए हैं, तो आप सबका यहाँ पे वेलकम है, ऑल द बेस्ट है. और आप सब इसी तरीके से आगे खूब नाम करें, खूब तरक्की करें. मैं ऐसी दुआएं देता हूँ और आप भी मुझे दुआएं दीजिए. थैंक यू सो मच. सामने हो, और देविदास जी हमारे बहुत पुराने साथी हैं, बहुत बिजनेस माइंड में बहुत अच्छी सोच रखते हैं, बिजनेस को कैसे डेवलप किया जाए. और इनका जो सिटी धन कैपिटल है, ये बहुत बड़ा नाम है इंडस्ट्री में हमारे. तो मैं शूटिंग अफगानिस्तान में चल रही है, बच्चन साहब मुझे लेके फांसी के फंदे से भागते हैं, तो मैं कहता हूँ कि वाह खान वाह, क्या मौत को शिकस्त मिला वहाँ. अमित जी कहते दूसरी मौत से हाथ मिलाना चाहती है तो बहुत पीछे रही, बोलते न अभी भी तेरे सामने मेरे सामने खड़ी. और मैं अपने भाई किरण कुमार को आवाज देता हूँ, भैया
ये भी बेनजीर का आशिक लगता है, मेरा सर काट कर उसे हासिल करना चाहता है, उड़ा दो इसे, उड़ा दो, तालियां। तो बहुत सारे लोग हैं जो हमारे साथ आगे जुड़ चुके हैं और आगे आ रहे हैं, तो उनको आपके ओर से मैं कुछ ट्रॉफी देके कुछ सम्मानित करना चाहता हूँ। तो ऐसा कुछ है यहाँ पे कुछ? Mr. Amol Vankulas. And the best business expansion strategy award goes to Mr. Sunil Pardesi. Mr. Sunil Pardesi sir goes to Mr. Sunil Pardesi sir. ताली में कोई कमी नहीं होनी चाहिए, अवार्ड सेरेमनी चल रहा है, बिल्कुल भी कमी नहीं होनी चाहिए. And the best organic farmer of the year award goes to Mr. Praveen Patil. Mr. Praveen Patil sir, please come on the stage and take this prestigious award. Organic farmer of the year award goes. Best Organic Farmer of the Year award goes to Mr. Praveen Patil sir. Best Organic Farmer of the Year. Best Organic Farmer of the Year award goes to Mr. Praveen Patil sir. Congratulations sir for this award sir. Best Business Expansion Strategy award goes to Mr. Sivaji, Mr. Santosh Gaikwad. Multi-business entrepreneur award goes to Mr. Milind Velamkar sir. Expansion strategy award goes to Mr. Kuldeep Chavan. Congratulations Dipali Jadhav. मैंने कहा था तालियों में कमी नहीं होनी चाहिए, बहुत सी कमी लग रही है, ऐसा बिल्कुल भी नहीं चलेगा. Thank you so much ma'am. Congratulations. Excellence in Patient Safety award goes to Mr. Pramod Pahalkar. Thank you so much sir. Congratulations ma'am. Manisha Navle, who is the founder and chairman of Aman Clothify. Mrs. Sandhya Gaikwad, Graduate Convent School and Junior College. Thank you so much ma'am. Congratulations ma'am. And next I want to invite Mr. Prakash Meshram. Mr. Prakash Meshram, please come on the stage and take this prestigious award. Next I want to invite Mr. Sachin Mudle, who is the founder and chairman of Yuva Career Institute. Mr. Sachin Mudle sir, please come on the stage and take this prestigious award. Mr. Sachin Mudle, who is the founder and chairman of Mr. Sachin Mudle, who is the founder and chairman of Yuva Career Institute. Mrs. Sneha Hinge, who is the founder and chairman of Mayaba Group of Company and also known as the India's best life coach and business coach. And next I want to invite. तालियों में कमी नहीं, तालियों में पूरी पूरी कमी ही कमी है. Officer of the Devidas Group of Company, Mr. Mihir Sikwa. Thank you so much sir. Congratulations sir. And next to sir, His